झी मराठी, चर्चाही होणारच. संपूर्ण देशात प्रचंड संतापाची लाट केंद्र सरकार विरोधात उठली आहे. कारण सध्या देशात दडपशाही व हुकुमशाही सत्तेचा माज मोठ्या प्रमाणात गाजवला जातोय. याचं ज्वलंत उदाहरण नुकतंच संपूर्ण देशानं पाहिलंय. पहिल्यांदा पेपर लीक करायचा, त्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना अमानुष मारहाण करायची अशी चेष्टा आपल्या देशात सध्या सुरू आहे. विद्यार्थ्यांना प्रचंड मारहाण करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केंद्र शासन करतंय. या विरोधात संपूर्ण देशात अनेक आंदोलन होत आहेत. या पार्श्वभूमीवर अब्दुल्ला टितो गुरुवारी 23 रोजी कॉम्रेड आप्पा पाटील, डॉक्टर वृषभ चौगुले, पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे, ग्रामपंचायत सदस्य सतीश कोळे, सतीश कुरणे, विनायक माळी, गावातील सर्व सामाजिक कार्यकर्ते, सुज्ञ नागरिक यांनी केंद्र शासनाचा तसेच जंतर मंतरवर विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीचा जाहीर असा निषेध करण्यात आला. यावेळी कॉम्रेड आप्पा पाटील, सतीश कुरणे, विनायक माळी यांच्यासह अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना केंद्र शासनाची दादागिरी संपूर्ण देशात सुरू आहे. अशी दादागिरी आपल्या लोकशाही देशात चालणार नाही. विद्यार्थी देशाचं भविष्य असून त्यांना झालेली मारहाणी नक्कीच निंदनीय आहे. यामध्ये जे दोषी आहेत त्यांना योग्य असं शासन झालं पाहिजे असं निवेदन कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे अब्दुल्लाचे बीट अंमलदार कोळी साहेब, पोलीस पाटील मानसिंग भोसले यांच्याकडे देण्यात आलं. यावेळी संविधानची प्रत घेऊन गावातील प्रमुख मार्गावरून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी गावातील नागरिक सहभागी झाले होते. हा मोर्चा आणि सोनू वांगचूक असेल, प्रकाश राज असेल, त्याच्यानंतर ते चंद्रशेखर आझाद असेल, अभिजित दिप्के असेल, या सगळ्यांना पाठिंबा जर द्यायचा असेल आणि आम्ही भारताचे लोक म्हणून जर तुम्हाला एकवटायचं असेल तर सगळ्यांनी उद्याच्या रविवारी संध्याकाळी 6 वाजता आपण एकत्र इथं जमू आणि इथून पूर्ण गावाचा कॅन्डल मार्च काढू आणि परत इथं आपण सांगता करू.